नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. सक्सेस करियर अकॅडमीच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग जगतातल्या आणि परीक्षे संदर्भातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिथून आम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर जोडू शकतात आमच्यासोबत. विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, चा एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे, कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेटेज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि कुठल्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन्स येणार आहे आणि किती मार्क्ससाठी येणार आहे. तर त्याआधी सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो. उद्या एक ब्रेकिंग न्यूजवर व्हिडिओ येणार आहे. च्या एक्झॅक्टली पोस्ट किती आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे आम्ही उद्या तुमच्या समोर आणणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आणि किती पोस्ट येणार आहेत, त्यातल्या त्यात एक्झाम कधी होणार आहे, ही तंतोतंत माहिती तुमच्यापर्यंत आम्ही घेणार आहोत. आमच्या खात्रीशीर सूत्रांकडनं आम्हाला माहिती मिळालेली आहे की एक्झाम कधी असणार आहे आणि किती पोस्ट आहेत. 1000 नाही, 2000 नाही, 3000 नाही, बंपर पोस्ट नर्सेससाठी आहेत विद्यार्थी मित्रांनो. फक्त नर्सेससाठी नाही, तर वर्ग 3 साठी पण. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किती पोस्ट नर्सिंग कॅडरसाठी असणार आहे आणि गट क पदांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि एक्झामची डेट काय असणार आहे. एक्झामचा डायरेक्टली मी वीक सांगणार आहे आणि त्या वीक मध्ये तुमचा नोटिफिकेशन येणार चं, म्हणजे येणारच. तर सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला सर्वांनी फॉलो करायचे, सर्वांनी चॅनलला फॉलो करायचं. आणि जर तुम्हाला कंटेंट खरंच आवडत असेल तर सर्वांनी लाईक करायचे आणि शेअर करायचे नर्सिंग मधल्या प्रत्येक त्या व्यक्तीपर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनण्याचं. तर चला, तर आपण आपल्या माहितीकडे वळूयात. बट आजच्या सेशनला स्टार्ट करण्याआधी आपण एका ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर आज डर तो मुझे भी लगा था फासला देखकर, पर मैं बढ़ता चला रास्ता देखकर, मंजिल खुद ब खुद मेरे नजदीक आई, मेरा खुद का हौसला देखकर. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या स्वप्नांमध्ये खरंच ती आग असेल, खरंच ती तळमळ असेल, आणि जर तुम्हाला सरकारी कर्मचारी बनायचं असेल, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते होण्यापासून अडवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासूनच स्टार्ट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे च्या पोस्ट किती आहे. साधारणतः उद्याच तो व्हिडिओ शूट होईल आणि तुमच्या समोर येईल विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामुळे तुम्हाला इत्थंभूत कळेल की एक्झामसाठी पोस्ट किती आहेत आणि एक्झाम कधी येणार आहे, नोटिफिकेशन कधी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला मग आजच्या सेशनकडे वळूया. त्याआधी एक छोटी तुम्हाला एक माहिती आहे. आपली 8 तारखेपासून विद्यार्थी मित्रांनो स्पेशल DMER आणि नॉर्सेट 9 साठी बॅच चालू झाली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्यासाठी आम्ही टेक्निकल बॅच पण लॉन्च केली आहे आणि नॉन टेक्निकल बॅच पण लॉन्च केली आहे. नॉन टेक्निकल बॅच मध्ये खास तुमचं मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, जीके आणि रिझनिंग हे सर्व सब्जेक्ट विद्यार्थी मित्रांनो कव्हर होणार आहेत. तर नर्सिंग व्यतिरिक्त पण दुसऱ्या कॅडरच्या जो मुलांना मदत हवी असेल आणि त्यांना जर ही बॅच जॉईन करायची असेल तर त्यांच्यासाठी पण सिलेबस सेम आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला, आपली ही 8 तारखेपासून बॅच चालू झाली आहे. 1 इयर व्हॅलिडिटी आहे. याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत, कम्प्लीट स्टडी मटेरियल आहे, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, लाईव्ह लेक्चर आहेत, इन्क्लुडिंग नर्सिंगचे सर्व सब्जेक्ट तुमचे कव्हर होतील. सोबत मराठी, इंग्लिश, मॅथ, जीके, नॉन टेक्निकल सब्जेक्ट पण आहेत जे कव्हर होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर आपण सगळ्यात आधी आता काय बघणार आहोत की एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की एक्झामचा पॅटर्न काय आहे. मागच्या 2023 मध्ये जरी एक्झाम झाली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून आतापर्यंत आयडिया नाहीये की एक्झाम पॅटर्न आता 25 मध्ये अपकमिंग कसं आहे. बघा, 2026 पासून जी पण परीक्षा होणार आहेत महाराष्ट्रातल्या, त्या MPSC मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत. बट 2025 मध्ये ज्याही भरती होतील त्या TCS मार्फतच होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या DMER पॅटर्न काय असणार आहे. मराठी हा सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे, 15 क्वेश्चन्स असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, 30 मार्कासाठी असणार आहे मराठी सब्जेक्ट. इंग्लिश तुम्हाला 15 मार्कांसाठीच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इंग्लिश सब्जेक्ट पण किती, 15 क्वेश्चन्स असणार आहे 30 मार्कांसाठी. जीके किंवा जीएस तुम्हाला 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्कांसाठी. लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथमॅटिक्स तुम्हाला 15 क्वेश्चन्स असणार आहेत 30 मार्कांसाठी. आणि प्रोफेशनल ॲबिलिटी इन द सेन्स नर्सिंग किंवा तुमचं दुसरं प्रोफेशन असेल, समजा फार्मसी किंवा लॅब टेक्निशियन,
तुमचे जे प्रोफेशनल बॅकग्राऊंड असेल त्याचे तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे. किती मार्कांसाठी? 80 मार्कांसाठी. असे टोटल तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे. किती मार्कांसाठी? 200 मार्कांसाठी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत 200 मार्कांसाठी. याच्यात सर्वात पहिले मराठी किती मार्कांसाठी असणार आहे? 15 क्वेश्चन असतील 30 मार्कांसाठी. इंग्लिशचे 15 क्वेश्चन असतील 30 मार्कांसाठी. जी-के आणि जी-एसचे 15 क्वेश्चन असतील 30 मार्कांसाठी. मॅथ्सचे प्रश्न असतील 15-30 मार्कांसाठी. आणि तुमचं जो पण बॅकग्राऊंड आहे, नर्सिंग असो, फार्मसी असो, कुठलाही असो, तुमच्या प्रोफेशनचे, तुमच्या सब्जेक्ट स्पेशालिटी जी आहे तिचे 40 प्रश्न असणार आहे 80 मार्कांसाठी. असे टोटल 100 प्रश्न असतील आणि किती मार्कांसाठी असेल? 200 मार्कांसाठी असेल. टाइम किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला? टाइम ड्युरेशन किती असणार आहे? तर एक्झाम तुमची असणार आहे 90 मिनिट्ससाठी. त्याच्यामुळे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट खूप व्यवस्थित करायचंय विद्यार्थी मित्रांनो. कारण की तुम्ही जर एका प्रश्नासाठी, एक समजा गणिताचा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्ही 2 आणि 3 आणि 4 मिनिटं जर वाया घालवताय, तर 90 मिनिटामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यासाठी काय तुम्हाला वेळेचं अचूक अचूक नियोजन करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी सांगू इच्छितो, की आमची जी पूर्ण फॅकल्टी आहे, मराठीसाठी असो, इंग्लिशसाठी असो, मॅथ्ससाठी असो किंवा जी-केसाठी असो, हे सर्व तुम्हाला ट्रिक्स शिकवणार आहेत. छोट्या-छोट्या ट्रिक्स असतात. आता समजा तुम्ही वयाचं गुणोत्तर काढताय. वयाचं जर समजा ए आणि बीचं वयाचं गुणोत्तर आहे. जर ए आणि बीचं वयाचं गुणोत्तर मी तुम्हाला काढायला लावलं. आता समजा मी तुम्हाला दिलं, की ए आणि बीचं आजचं वय आहे डॅश डॅश आणि 5 वर्षानंतरचं एवढं वय आहे. आजच्या वयाचं एवढं गुणोत्तर आहे, 5 वर्षांनी एवढं गुणोत्तर आहे. मी जर तुम्हाला सॉल्व्ह करायला लावलं, तर तुम्ही ट्रॅडिशनल मेथड यूज कराल. एक्स आणि वायची व्हॅल्यू घ्याल. परत ते इक्वेशन सॉल्व्ह कराल. याच्यामध्ये खूप टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस असते विद्यार्थी मित्रांनो. पण जर तुम्ही व्यवस्थित ट्रिक्स फॉलो केल्या, तर ह्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला आमच्या टीचर्सकडनं टीच केल्या जातील. त्याच्यामुळे तुम्ही क्लास जॉइन करा अथवा नका करू, बट ह्या सर्व ट्रिक्स तुम्हाला अवगत असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर चला बघूया आता टाईम किती आहे एक्झामचा? 90 मिनिट्स आहे. किती क्वेश्चन्स असणार आहे? 100 क्वेश्चन्स. किती मार्क्ससाठी असणार आहे? 200 मार्क्ससाठी. निगेटिव्ह मार्किंग आहे का इथे एक्झाममध्ये? तर कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाहीये विद्यार्थी मित्रांनो. आता बघूया आपण डेप्थमध्ये बघूया, की कुठल्या सब्जेक्टमध्ये काय-काय टॉपिक्स येणार आहे. मराठीमध्ये एक्झॅक्टली कुठले टॉपिक्स येणार आहेत. इंग्लिशमध्ये कुठले टॉपिक्स येणार आहेत. तर इंग्रजी विभागाचा अभ्यासक्रम सगळ्यात पहिला काय आहे सेक्शन? ग्रामर. सगळ्यात पहिला आहे ग्रामर. ग्रामरमध्ये काय करायचंय तुम्हाला? सिनोनिम्स समानार्थी शब्द, अँटोनिम्स विरुद्धार्थी शब्द, स्पेलिंग शुद्ध लेखन, पंक्च्युएशन्स विरामचिन्हे, टेन्सेस हे सर्व तुम्हाला फर्स्ट इंग्लिशच्या सबसेक्शनमध्ये हे सगळे आहेत ग्रामरमध्ये. त्यातल्या सेकंड सबसेक्शन आहे व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह. शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला म्हणी आणि वाक्प्रचार विचारले जातात. एक्सप्रेशन्स विचारले जातात. भावना व्यक्ती करणारे किंवा नेमकी भावना दर्शवणारी वाक्यरचना याच्यावर तुम्हाला काय असतात विद्यार्थी मित्रांनो? प्रश्न असतात. तिसरा सबसेक्शन आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला ए एंड द आणि बऱ्याच गोष्टींसाठी फिल इन द ब्लँक्स इंग्लिशमध्ये विचारले जातात. आणि चौथा सबसेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर. साधी वाक्यरचना. बघा, तुम्हाला इंग्लिशचा सिलेबस आहे. हा देखील खूप डेप्थमध्ये नाहीये विद्यार्थी मित्रांनो. खूप सुपरफिशियल तुम्हाला काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सिलेबस आहे एक्झामसाठी. तुम्हाला वाटत असेल, "अरे यार, माझी इंग्लिशवर काही कमांड नाहीये, मराठीवर काही कमांड नाहीये, मॅथवर काही कमांड नाही." बघा, तुम्हाला फक्त 10वीच्या लेव्हलपर्यंतच त्यांनी सगळं विचारलं आहे. त्याच्यामुळे मॅथ आणि लॉजिकल रिझनिंग, जी-एस, जी-के हे सर्व सब्जेक्ट्स खूप ईझी असणार आहे. आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 40% तुम्ही जे 4 वर्षात वाचलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 3 वर्षात किंवा 4 वर्षामध्ये, हे फक्त 40 प्रश्न त्याच्यावर येणार आहे. आणि उरलेले 60 प्रश्न म्हणजे उरलेले 60% प्रश्न तुम्हाला मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, जी-के आहे, जनरल सायन्स आहे आणि मॅथ आहे याच्यावर विचारले जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही नॉन टेक्निकलवर पण फोकस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला मेरिटमध्ये यायचं असेल, चांगले मार्क्स मिळवायचे असेल, गव्हर्नमेंट जॉब पटकवायचा असेल, तर तुमचं नॉन टेक्निकलच्या सब्जेक्ट्सवर कमांड असणं खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया अजून मराठीचा काय सिलेबस असणार आहे. मराठीचा सिलेबस काय असणार आहे? पहिलं सबसेक्शन आहे मराठी व्याकरण, सब टॉपिक आहे. त्याच्यात काय-काय मराठी व्याकरणामध्ये वाक्यरचना विचारले जातात. त्याच्यात शब्दार्थ व प्रयोग विचारले जातात तुम्हाला.
समानार्थी शब्द विचारले जातात, विरुद्धार्थी शब्द विचारले जातात. दुसरा सब टॉपिक असणार आहे भाषा सौंदर्य. भाषा सौंदर्यामध्ये तुम्हाला उपमा विचारले जातात, अलंकार विचारले जातात, त्यातल्या त्यात म्हणी विचारल्या जातात, सर्वसामान्य शब्द संग्रह विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तिसरा सबसेक्शन आहे प्रसिद्ध पुस्तक आणि त्यांचे लेखक तुम्हाला विचारले जातात आणि योग्य जोड्या लावा. त्याच्यामध्ये तुम्हाला लेखक किंवा पुस्तकं किंवा म्हणी यांच्या जोड्या लावण्यासाठी पर्याय असतात आणि त्याच्यातनं तुम्हाला ते सिलेक्ट करावे लागतात. चला आता पुढचा सब्जेक्ट बघूया, सामान्य ज्ञान. जनरल नॉलेज मध्ये तुम्हाला काय विचारलं जाणार आहे, तर चालू घडामोडी, करंट अफेअर्स, महाराष्ट्रात आता काय चालू आहे, भारतात आता काय चालू आहे, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर काय चालू आहे, भारत पाकिस्तानच्या युद्धावर तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या सर्वांकडे तुम्ही लक्ष द्यायचंय. त्यातल्यात भारताचा इतिहास आणि नागरिकशास्त्र, इंडियन हिस्ट्री आणि सिव्हिक्सवर प्रश्न विचारले जाणार आहे. भारतीय भूगोल, इंडियन जिओग्राफीवर, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, संविधानाची रचना, मूलभूत अधिकार, जे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या विचारले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. अजून काय आहे सामान्य ज्ञानमध्ये, त्याच्यात जनरल सायन्समध्ये शालेय पातळीवरील विज्ञान, जीवनशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ वरच्यावर तुम्हाला थोडेसे त्याच्यावर प्रश्न असणारे. क्रीडा आणि संस्कृती, स्पोर्ट्स आणि कल्चरवर प्रश्न असणारे विद्यार्थी मित्रांनो. माहितीचा अधिकार कायदा स्पेसिफिक मेन्शन होतं की 2005चा इन्फॉर्मेशन RTI माहितीचा अधिकार कायदा काय आहे आणि त्यातल्या त्यात माहिती व तंत्रज्ञान, बेसिक नॉलेज अबाउट इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवर पण प्रश्न 100% असतात विद्यार्थी मित्रांनो. एक MB म्हणजे किती, एक KB म्हणजे किती, एक गिगाबाईट म्हणजे किती, इनपुट डिव्हाइस कुठला आहे, आउटपुट डिव्हाइस कुठला आहे, असे प्रश्न तुम्हाला 100% विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. चला आता पुढचं बघूया. आता नेक्स्ट सब्जेक्ट आहे आपला लॉजिकल ॲबिलिटी म्हणजेच मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्स मध्ये काय वेगवेगळ्या प्रकारचे, आता लॉजिकल ॲबिलिटी मध्ये मॅथ पण येतं आणि ॲप्टिट्यूड पण येतं. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता व विश्लेषणात्मक क्षमतेची चाचणी घेणारे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे काय, एक्झाम्पल काय, आकृती व श्रेणी ओळखणे, आकृती ओळखा, नमुने पूर्ण करा, अंकमालिका, हे सगळे बुद्धिमत्तेचे प्रश्न तुम्हाला असतात. बेसिक अरिथमॅटिक नॉलेज, मूलभूत अंकगणित ज्ञान पाहिजे तुम्हाला. इथं बेरीज पाहिजे, काय काय आलं पाहिजे तुम्हाला, बेरीज आली पाहिजे, वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार, भागाकार, एकदम 10वी पर्यंतचं बेसिक. त्यातल्या सरासरी, टक्केवारी, चक्रवाढ व्याज, साधं व्याज, वेळ आणि कामावरचे गणित असतात. तर एकदम इझी, म्हणजे 10वीच्या लेवलचं मॅथ असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला जर आतापर्यंत मॅथ खरंच अवघड वाटत असेल तर तुम्ही आमच्याकडे ज्यावेळेस याल त्यावेळेस तुम्हाला मॅथ खूप इझी वाटायला लागेल, ही गॅरंटी माझी आहे विद्यार्थी मित्रांनो. चला आपण पुढे बघूया. आता बेसिक अरिथमॅटिक बघितले, त्याच्यानंतर मॅथेमॅटिक्स. मॅथेमॅटिक्समध्ये न्यूमरिक, संख्यावर त्यावरील क्रिया म्हणजे, आणि अजून काय आहे अल्जेब्रा म्हणजे काय, बीजगणित. बीजगणितात जे सिंपल इक्वेशन्स वगैरे असतात, चल, घातांक, सूत्रांचा वापर, समीकरणे, हे सर्व बीजगणित मध्ये येतात. आता अजून काय काय आहे, जिओमेट्री आहे. जिओमेट्री पण तुम्हाला एकदम काय म्हणतो सुपरफिशियल असणार आहे. त्याच्यात तुमचा त्रिकोण, वर्तुळ, चौरस, आयत, कोन, क्षेत्रफळ, परिमिती इत्यादी टॉपिक्स असणारे. आणि लास्ट स्टॅटिस्टिक्स, मीन, मेडियन, मोड, त्यातल्या त्यात वारंवार सारणी, डेटा सादरीकरण, सरासरी, माध्यम, हे सर्व काय येतं आपल्या स्टॅटिस्टिक्स मध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्ट आहे जनरल सायन्स, सामान्य विज्ञान. मग सामान्य विज्ञान मध्ये काय येतं, फिजिक्स येतं, केमिस्ट्री येतं आणि बायोलॉजी येतं. तर विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण काय काय बघितलं, मराठी ग्रामर, मराठी बघितलं, इंग्लिश बघितलं, मॅथ बघितलं, GK आणि GS बघितलं, हे 4 झाले. आता आपण आलो प्रोफेशनल ॲबिलिटीकडे. विषया संदर्भित ज्ञान म्हणजे सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. म्हणजे तुम्ही नर्सिंग बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्हाला नर्सिंगचे क्वेश्चन असणार आहे 40, किंवा तुम्ही फार्मसी बॅकग्राऊंडचे असाल तर तुम्हाला फार्मसीचे प्रश्न असतील, किंवा तुम्ही लॅब टेक्निशियन असाल तर तुम्हाला लॅबशी रिलेटेड असतील, तर त्या तुमच्या कन्सर्न स्पेसिफिक तुम्ही कुठल्या कॅडर मधून येतात त्या रिलेटेड क्वेश्चन असणार आहेत. नर्सिंगसाठी कुठले सब्जेक्ट आहे, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, सोशिओलॉजी आहे, फंडामेंटल ऑफ नर्सिंग आहे, फर्स्ट एड आहे, पर्सनल हायजीन आहे, मेडिकल सर्जिकल नर्सिंग आहे, कम्युनिकेबल डिसीज स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे. ओके, ENT, इयर नोज थ्रोट आहे, ऑन्कोलॉजी आणि स्किन आहे, मेंटल हेल्थ नर्सिंग आणि सायकॅट्रिक आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आहे, कॉम्प्युटर एज्युकेशन इकडे पण आहे, GS मध्ये पण आहे. त्याच्यामुळे कॉम्प्युटरवर प्रश्न हा 100% येणार.
मिडवायफरी अँड गायनेकॉलॉजी ओबीजी आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग सेकंड आहे आणि पिडियाट्रिक नर्सिंग आहे. तर हे सर्व काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? प्रोफेशनल ॲबिलिटीचे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर आजपासूनच प्रिपरेशनसाठी तयारी चालू करायची विद्यार्थी मित्रांनो. लवकरच DMER येणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी तयार राहा. तुम्ही ह्या विचारात राहू नका, की अजून 4 महिने लागणार आहे, 5 महिने लागणार आहे, 6 महिने लागणार आहेत. लवकरच तुमच्या समोर बॉम्ब फुटणार आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही रिव्हील करणार आहोत, की DMERची किती पोस्ट आहेत आणि कधी एक्झामचं नोटिफिकेशन पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर सर्वांनी सक्सेस करियर अकॅडमी सोबत जोडलेले राहा. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय. सर्व एक्झाम संदर्भात तुम्हाला सर्व अपडेट सक्सेस करियर अकॅडमीवर टाइम टू टाइम मिळत राहतील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर मिळून जाईल. चला, थँक यू व्हेरी मच. बाय.